या ठिकाणी बघा, आपला जो काही चॅप्टर चालू आहे त्या चॅप्टरचं नाव आहे सॉलिड स्टेट. आणि सॉलिड स्टेट नावाच्या या चॅप्टर मधला आपला जो सध्या टॉपिक चालू आहे, या ठिकाणी डिफेक्ट नावाचा टॉपिक चालू आहे. डिफेक्ट. आणि डिफेक्ट मध्ये 3 प्रकारचे डिफेक्ट असतात. एक असतो पॉइंट डिफेक्ट, दुसरा डिफेक्ट जे असते ते लाईन डिफेक्ट, आणि तिसरा जो डिफेक्ट असतो दॅट इज द प्लेन डिफेक्ट. आणि लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट आपल्या सिलेबस मध्ये नाहीत. आपल्या सिलेबस मध्ये या ठिकाणी फक्त पॉइंट डिफेक्ट आहे. पॉइंट डिफेक्ट आपल्या सिलेबस मध्ये या ठिकाणी आहे. या पॉइंट डिफेक्ट बद्दल आपण फक्त डिस्कशन करणार आहोत. या पॉइंट डिफेक्ट मध्ये सायटिओमेट्रिक डिफेक्ट, नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट असे 3 प्रकारचे डिफेक्ट आहेत. या सायटिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये आपण व्हॅकन्सी डिफेक्ट बघणार आहोत या ठिकाणी, किंवा त्याला शॉर्टकी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट, फ्रेंकल डिफेक्ट, हे डिफेक्ट आपण या सायटिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये डिस्कशन करणार आहोत. नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये आपण मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट डिस्कस करणार आहोत. आणि लास्ट जो इम्प्युरिटी डिफेक्ट आहे याच्यामध्ये सुद्धा आपण 2 टाइप डिस्कस करणार आहोत. दॅट इज द सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. असे वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट आपण याच्यामध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. हा डिफेक्ट नावाचा आपला या ठिकाणी पॉइंट सध्या चालू आहे, क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन. आणि क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन मध्ये या ठिकाणी पहिला जो डिफेक्ट आपल्या सिलेबस मध्ये जो डिफेक्ट आहे म्हणालो, तो डिफेक्ट आहे पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट मध्ये पहिला टाइप जो आहे सायटिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. आणि सायटिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये पहिला डिफेक्ट होता व्हॅकन्सी डिफेक्ट, जो की आपण डिस्कस केलेला आहे. या ठिकाणी दुसरा डिफेक्ट आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट, जो की आज आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा डिफेक्ट शॉर्टकी डिफेक्ट, आणि या ठिकाणी त्याच्यानंतरचा शॉर्टकीच्या नंतर या ठिकाणी शॉर्टकी डिफेक्टच्या नंतर या ठिकाणी फ्रेंकल डिफेक्ट. या ठिकाणी नेक्स्ट जो डिफेक्टचा टाइप आहे दॅट इज द फ्रेंकल डिफेक्ट. या ठिकाणी फ्रेंकल डिफेक्ट. आणि फ्रेंकल डिफेक्टच्या नंतर हा जो काही आहे या ठिकाणी फ्रेंकल डिफेक्ट. फ्रेंकल डिफेक्टच्या नंतर या ठिकाणी दुसरा जो बी टाइप दिला दॅट इज द इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट दिला. इम्प्युरिटी मध्ये सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टच्या नंतर या ठिकाणी जे आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, आणि या ठिकाणी इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. या ठिकाणी असे 2 प्रकारचे इम्प्युरिटी डिफेक्ट आपल्या सिलेबस मध्ये आहेत. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट. आणि नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, आणि मेटल डिफिशियन्सी डिफेक्टच्या नंतर मेटल एक्सेस डिफेक्ट. असे वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट आपण या ठिकाणी सध्या पहिला चॅप्टर जो सॉलिड स्टेट नावाचा आहे याच्यामध्ये डिस्कस करायलो. आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण जो डिस्कस करणारा डिफेक्ट आहे दॅट इज द इंटरस्टिशियल डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन अ एलिमेंटल सॉलिड. इंटरस्टिशियल डिफेक्ट बद्दल आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी जे आहे ते डिस्कशन करणार आहोत. आणि त्या डिफेक्टचं नाव आहे या ठिकाणी जे आहे ते इंटरस्टिशियल डिफेक्ट. डिफेक्टचं नाव आहे या ठिकाणी इंटरस्टिशियल डिफेक्ट बद्दल आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता इंटरस्टिशियल डिफेक्ट बद्दल
आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत आणि आपल्या डिस्कशनचा जो टॉपिक आहे दॅट इज द इंटरटिशियल इंटरटिशियल डिफेक्ट याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी जे आहे तर डिस्कशन करणार आहोत. आता या इंटरस्टिशियल डिफेक्ट बद्दल या ठिकाणी डिस्कशन करता वेळेस या ठिकाणी इंटरस्टिशियल डिफेक्ट बद्दल या ठिकाणी डिस्कशन करता वेळेस मी एक छोटीशी या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करतो आणि डायग्राम ड्रॉ केल्याच्या नंतर आपल्याला याचा एक एक पॉइंट या ठिकाणी ज्या इंटरस्टिशियल डिफेक्टचा या ठिकाणी डिस्कस करता येईल. या ठिकाणी जे आहे या इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये काय असते तर या ठिकाणी इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये या ठिकाणी पहिली गोष्ट तर अशा प्रकारचे या ठिकाणी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असते. तर हा पहिला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल झाला. या ठिकाणी सम डिस्टन्स वर या ठिकाणी दुसरा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. पुन्हा काही डिस्टन्स वर या ठिकाणी जे आहे याच्यामध्ये अशा प्रकारचा या ठिकाणी तिसरा कॉन्स्टिट्यूएंट या ठिकाणी पार्टिकल आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स या ठिकाणी याच्यामध्ये आहेत. हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. या ठिकाणी हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. या ठिकाणी त्याच्यानंतर हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल या ठिकाणी हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल या ठिकाणी हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथं हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल या ठिकाणी हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल या ठिकाणी हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल या ठिकाणी त्याच्यानंतर हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल या ठिकाणी हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल या ठिकाणी त्याच्यानंतर हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल या ठिकाणी आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे इथं याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये अशा प्रकारचे या ठिकाणी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अशा प्रकारचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स याच्यामध्ये या ठिकाणी आहेत. आणि या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला समजा जर मी कनेक्ट केलं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला जर आपण कनेक्ट केलं या ठिकाणी अशा पद्धतीनं या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला जर आपण कनेक्ट केलं अशा पद्धतीनं जर या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला आपण कनेक्ट केलं हे अशा पद्धतीनं जर हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल या ठिकाणी कनेक्ट केले एकमेकाशी अशा पद्धतीनं हे जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एकमेकाशी जर कनेक्ट केले हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण कनेक्ट केले. याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्जड समजा हे एनॉयन आहे कॅटॉयन आहेत. निगेटिव्हली चार्जड एनॉयन पॉझिटिव्हली चार्जड कॅटॉयन्स निगेटिव्हली चार्जड एनॉयन पॉझिटिव्हली चार्जड कॅटॉयन्स निगेटिव्हली चार्जड एनॉयन या ठिकाणी याच्यामध्ये हा कॅटॉयन या ठिकाणी हा सुद्धा कॅटॉयन हा सुद्धा या ठिकाणी कॅटॉयन अशा प्रकारे एनॉयन अशा पद्धतीचं या ठिकाणी जे आहे हा एक क्रिस्टल आहे. या ठिकाणी बघा आता आपण इंटरस्टिशियल डिफेक्टच्या डेफिनेशन कडे जाऊ. पहिले
जेव्हा एखादा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल व्हेन अ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम दिअर नॉर्मल पोझिशन, समजा या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची ही नॉर्मल पोझिशन आहे, दॅट इज द नॉर्मल पोझिशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. नॉर्मल पोझिशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, ही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची नॉर्मल पोझिशन आहे. आणि हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्याच्या नॉर्मल पोझिशन पासून निघाला. हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलनं त्याची नॉर्मल पोझिशन सोडली. व्हेन अ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम दिअर नॉर्मल पोझिशन and when a constituent particle is missing from their normal position and occupy the interstitial position among the constituent particles, समजा या ठिकाणचा constituent particle जो काही आहे, when a constituent particle, या ठिकाणी इथला जो काही constituent particle आहे, या ठिकाणी जो काही constituent particle आहे, the constituent particle is missing from their normal position. एखादा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जर त्याच्या नॉर्मल पोझिशन पासून निघून गेला, मिस झाला आणि कुठेतरी इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसला, कुठेतरी या ठिकाणी इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसला. व्हॉट इज दिस? दॅट इज द इंटरस्टिशियल पोझिशन अमॉंग द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. या ठिकाणी ही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मधली इंटरस्टिशियल पोझिशन आहे. इंटरस्टिशियल पोझिशन अमॉंग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. इंटरस्टिशियल पोझिशन अमॉंग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मधली ही इंटरस्टिशियल पोझिशन आहे. आणि व्हेन अ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम देअर नॉर्मल पोझिशन and occupy the place at the interstitial position, then that defect is called as interstitial defect. त्यावेळेस त्या डिफेक्टला इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हटलं जात असते. जेव्हा एखादा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्याची नॉर्मल पोझिशन सोडून कुठेतरी या ठिकाणी एखाद्या इंटरस्टिशियल पोझिशनला प्लेस ऑक्युपाय करते, त्यावेळेस जो काही डिफेक्ट येत असतो त्या डिफेक्टला त्या ठिकाणी जे आहे तर इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हटलं जात असते. व्हेन अ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम देअर नॉर्मल पोझिशन and occupy the place at the interstitial position among constituent particle, then that defect is called as, या ठिकाणी जे आहे interstitial defect. When a constituent particle is missing from their normal position and occupy the place at the interstitial position among the constituent particle मधले इंटरस्टिशियल पोझिशनला ते जागा ऑक्युपाय करते, त्यावेळेस जो डिफेक्ट येतो दॅट डिफेक्ट इज कॉल्ड ॲज, या ठिकाणी इंटरस्टिशियल डिफेक्ट. एकदा डेफिनेशन माझ्यासोबत म्हणायची, त्याच्यानंतर आपण लिहू. When a constituent particle is missing from their normal position and occupy the place at the interstitial position among the constituent particle, then that defect is called as interstitial defect. That is the definition of interstitial defect. या ठिकाणी when बोलायचं नाही रे, when a constituent particle is missing from their normal position, when a constituent particle is missing from their original position or normal position, when a constituent particle is missing from their original position
original position. When a constituent particle is missing from their original position and occupy the place, when a constituent particle is missing from their normal position and occupy the place and occupy the place at the interstitial position, occupy the place at the interstitial position, occupy the place at the interstitial position among constituent particle, among constituent particle, among constituent particle, among constituent particle, occupy the place at the interstitial position among constituent particles is called as interstitial defect. यालाच आपण interstitial defect असं म्हणत असतो. दॅट इज द डेफिनेशन ऑफ इंटरस्टिशियल डिफेक्ट. या ठिकाणी ही इंटरस्टिशियल डिफेक्टची या ठिकाणी जे आहे तर डेफिनेशन आहे. इंटरस्टिशियल डिफेक्ट, दॅट इज द डेफिनेशन ऑफ इंटरस्टिशियल डिफेक्ट. या ठिकाणी ही इंटरस्टिशियल डिफेक्टची या ठिकाणी डेफिनेशन आहे. नेक्स्ट पॉइंट जो याच्यामध्ये लिहायचा आहे, इंटरस्टिशियल पोझिशन म्हणजे काय? व्हॉट इज इंटरस्टिशियल पोझिशन? द फ्री स्पेस among the constituent particle, the free space among the constituent particle is called as interstitial position. या ठिकाणी the free space among the constituent particle, constituent particle च्या मधली ही जी काही रिकामी जागा असते, the free space among the constituent particle या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. The free space among the constituent particles is called as interstitial position or interstitial place. The free space among the constituent particle च्या मध्ये जी free space असते त्याला आपण interstitial position असं म्हणत असतो. तर या ठिकाणी जे आहे the vacant place or the empty place or the free space, the free space among the constituent particle, the free space among the constituent particle, the free space among the constituent particles, the free space among the constituent particles is called as interstitial position. Free space among the constituent particle is called as interstitial position. Constituent particle च्या मधली जी काही फ्री स्पेस असते त्याला आपण इंटरस्टिशियल पोझिशन असं म्हणत असतो. दॅट इज द सेकंड पॉइंट. जो थर्ड पॉइंट आहे या ठिकाणी, आता हे इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये दुसरी गोष्ट, या ठिकाणी हा इंटरस्टिशियल डिफेक्ट दोन प्रकारे होऊ शकतो. एक तर काय होऊ शकते, या क्रिस्टल लॅटिस मधलाच एखादा पॉइंट त्याची रेग्युलरची प्लेस सोडून इंटरस्टिशियल पोझिशनला कुठेतरी जाऊन बसत. नाही तर दुसरी गोष्ट असं होऊ शकते की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जो आहे, दुसरी गोष्ट असं होऊ शकते की एखादा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल बाहेरून मध्ये येऊ शकते. एखादा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहे तर बाहेरून मध्ये येऊ शकते. तर या ठिकाणी हा दोन प्रकारे या डिफेक्ट घडू शकतो. या ठिकाणी हा इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे इंटरस्टिशियल पोझिशनला काहीतरी येणं. मग इंटरस्टिशियल पोझिशनला पार्टिकल येते वेळेस तो बाहेरून एक्स्ट्रा पार्टिकल येऊ शकतो, किंवा इंटरस्टिशियल पोझिशनला येते वेळेस याच्यातलाच एखादा पार्टिकल
त्याची रेग्युलरची प्लेस सोडते आणि इंटरस्टेशियल पोझिशनला जात असते. दोन प्रकारे या ठिकाणी जे आहे इंटरस्टेशियल जो काही डिफेक्ट आहे दोन प्रकारे येऊ शकतो असं बुक मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी दिस डिफेक्ट ऑकर इन द फॉलोविंग टू वेज. हा डिफेक्ट या ठिकाणी दोन प्रकारे घडून येऊ शकतो. फर्स्टली an extra particle occupies an empty interstitial space in the crystal structure. त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मधली जी काही इंटरस्टेशियल स्पेस आहे एम्प्टी इंटरस्टेशियल स्पेस हा एक्स्ट्रा पार्टिकल जे आहे ऑक्युपाय करू शकतो आणि दिस एक्स्ट्रा पार्टिकल इज सेम ॲज दोज ऑफ ऑलरेडी प्रेझेंट ॲट द लॅटिस पॉइंट. तो एक्स्ट्रा पॉइंट मधल्या पॉइंट सारखाच असतो आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा. द एक्स्ट्रा पार्टिकल इन्क्रीजेस द टोटल मास ऑफ द सबस्टन्स. आणि बाहेरून जर एखादा पार्टिकल आला तर त्या ठिकाणी मास वाढणार आहे. समजा ही या ठिकाणी एसटी आहे आणि बाहेरून जर एखादा माणूस याच्यात येऊन बसला एखाद्या रिकाम्या जागेवर त्या ठिकाणी जे याचं मास वाढणार आहे. पण व्हॉल्यूम वाढणार आहे का एसटीचं तर व्हॉल्यूम वाढणारच नाही. फक्त त्या ठिकाणी मास इन्क्रीज होणार आहे. व्हॉल्यूम तेवढंच राहणार आहे. त्याच्यामुळे डेन्सिटी इन्क्रीज होणार आहे. त्याच्यामुळे डेन्सिटी इन्क्रीज होणार आहे. आणि या ठिकाणी तेच सांगितलं त्यानं की एक्स्ट्रा पार्टिकल इन्क्रीजेस द टोटल मास ऑफ द सबस्टन्स विदाउट इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इन्क्रीज करणार नाही तर त्या सबस्टन्सचं मास इन्क्रीज होईल आणि त्याच्यामुळे काय होईल इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी इन्क्रीज होईल. आणि सेकंड जो पॉइंट याच्यामध्ये दिलेला आहे सेकंडली इन अन एलिमेंट सॉलिड पार्टिकल get shifted from its original lattice point and occupies an interstitial space in the crystal. म्हणजे दुसरी गोष्ट सेकंड काय होऊ शकते की या ठिकाणी जे आहे तिथलाच पॉइंट एलिमेंटल सॉलिड अ पार्टिकल गेट शिफ्टेड. ते शिफ्ट होईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल फ्रॉम इट्स ओरिजिनल लॅटिस पॉइंट. त्याच्या ओरिजिनल लॅटिस पॉइंट पासून ते शिफ्ट होईल. कुठं शिफ्ट होईल तर या ठिकाणी दुसरीकडे शिफ्ट होईल. कुठं ऑक्युपाइज अन इंटरस्टेशियल प्लेस. म्हणजे इंटरस्टेशियल स्पेसला तो शिफ्ट होईल आणि इंटरस्टेशियल स्पेसला जर तो शिफ्ट झाला तर याच्यामध्ये वजन वाढणार नाही कारण तिथलाच पार्टिकल या ठिकाणी काय झालेला आहे त्याची जागा सोडून त्या ठिकाणी दुसरीकडे गेलेला आहे आणि इट इज द इंटरसेक्टिंग टू द नोट दॅट इन दिस सेकंड केस मध्ये काय होईल बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फक्त डिस्प्लेस झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय होईल वॅकन्सी डिफेक्ट इज क्रिएटेड ॲट इट्स रेग्युलर पोझिशन regular lattice side at the same time interstitial result at its new position and therefore we can say that in this defect there is a combination of vacancy defect and self interstitial defect. चल आता या दोन्ही केस बद्दल या ठिकाणी आपण बोलू. या ठिकाणी मी काय सांगायलो की त्याने सांगितलं की बा इंटरस्टिशियल डिफेक्ट दोन प्रकारे घडून येऊ शकते. एक तर इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये एक्स्ट्रा पार्टिकल जे आहे तर या ठिकाणी इंटरस्टेशियल पोझिशनला येऊ शकते बाहेरून आणि एक्स्ट्रा पार्टिकल जर इंटरस्टेशियल पोझिशनला आला तर इंटरस्टेशियल डिफेक्ट झाला. रिकाम्या जागेत या इंटरस्टेशियल पोझिशनला कोणताही पार्टिकल कुठूनही येऊ द्या बाहेरून येऊ द्या किंवा याच्यातलाच एखादा पार्टिकल इंटरस्टेशियल पोझिशनला शिफ्ट होऊ द्या. इंटरस्टेशियल पोझिशनला जर एखादा पार्टिकल आला त्या ठिकाणी इंटरस्टेशियल डिफेक्ट झाला. मग आता इंटरस्टेशियल पोझिशनला येणारा पार्टिकल या ठिकाणी एक तर काय होऊ शकते तर या ठिकाणी एक्स्ट्रा पार्टिकल आउटसाइड बाहेरून एंट्री करू शकते आणि जर एक्स्ट्रा पार्टिकलनं जर बाहेरून एंट्री केली तर त्यावेळेस काय होईल टोटल मास ऑफ दॅट स्ट्रक्चर या ठिकाणी या क्रिस्टल स्ट्रक्चरचं टोटल मास इन्क्रीज होईल परंतु त्याचं व्हॉल्यूम हा क्रिस्टल मोठा होणार नाही. त्याचं व्हॉल्यूम मात्र तितक्याला तितकंच राहील आणि त्याच्यामुळे काय होईल त्याचं मास इन्क्रीज झालं पण व्हॉल्यूम तितक्याला तितकंच राहिल्यामुळे डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इन्क्रीजेस. सबस्टन्सची जी डेन्सिटी आहे ती सबस्टन्सची डेन्सिटी पहिल्या केसमध्ये या ठिकाणी जे आहे काय होत असते तर या ठिकाणी इन्क्रीज होत असते आणि एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाइज अन एम्प्टी इंटरस्टेशियल स्पेस इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. या ठिकाणी when an बघा इंटरस्टेशियल डिफेक्ट कॅन ऑकर टू टाइप्स. या ठिकाणी इंटरस्टेशियल डिफेक्ट दोन प्रकारे दिस डिफेक्ट ऑकर इन द फॉलोविंग टू वेज. दोन पद्धतीने हा डिफेक्ट होऊ शकतो. तर या ठिकाणी दिस डिफेक्ट कॅन ऑकर बाय फॉलोविंग टू वेज. दिस डिफेक्ट
interstitial defect. This defect can occur by following two ways. खालीलपैकी दोन पद्धतीनं हा डिफेक्ट होऊ शकतो. आणि पहिली पद्धत कोणती आहे या ठिकाणी? पहिली पद्धत याच्यामध्ये जी कोणती सांगितली, तर पहिली पद्धत अशी सांगितली की एक्स्ट्रा पार्टिकल बाहेरून त्या एम्प्टी इंटरस्टेशियल पोझिशन ऑक्युपाय करू शकतो. या ठिकाणी एक्स्ट्रा पार्टिकल बाहेरून येईल. an extra particle occupies the empty interstitial position in crystal structure. या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये extra constituent particle occupies the empty free space. या ठिकाणी empty interstitial position in the crystal structure. आणि त्याच्यामुळे काय होईल? therefore the interstitial defect occur. interstitial defect घडून येईल, परंतु या ठिकाणी टोटल मास ऑफ द सबस्टन्स इन्क्रीजेस विदाउट इन्क्रीजिंग व्हॉल्यूम, and therefore the density of that substance is increased. काय? तर या ठिकाणी जे पहिली पद्धत आहे, पहिल्या पद्धतीमध्ये काय होईल? an extra particle काय करेल? occupies empty interstitial position. Extra particle occupies empty interstitial position. Extra particle occupies empty interstitial position. या ठिकाणी in the crystal structure. त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये एक्स्ट्रा पार्टिकल जे आहे बाहेरून येणारा, हा एम्प्टी इंटरस्टिशियल पोझिशन काय करेल? तर त्या ठिकाणी ऑक्युपाय करेल. आणि त्याच्यामुळे काय होईल? therefore the total mass of the substance increases. therefore the total mass of the substance increases. Total mass of the substance increases without increasing volume. या ठिकाणी व्हॉल्यूम इन्क्रीज न होता, विदाउट इन्क्रीजिंग व्हॉल्यूम इन्क्रीज न होता त्याचं मास इन्क्रीज होईल. आणि त्याच्यामुळे काय होईल? हेन्स the density of the substance increases. Hence the density of the substance increases. आणि त्याच्यामुळे त्या सबस्टन्सची डेन्सिटी काय होईल? तर या ठिकाणी डेन्सिटी इन्क्रीज होईल. दॅट इज द फर्स्ट टाइप. हा जो आपण डिस्कस केलेला आहे, तर हा फर्स्ट टाइप डिस्कस केलेला आहे. आता सेकंडली काय होऊ शकते? तर या ठिकाणी सेकंड टाइप मध्ये असं होऊ शकते की या ठिकाणी जे आहे इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल लिव्ह इट्स ओरिजिनल पोझिशन. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल त्याची ओरिजिनल पोझिशन सोडल. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल लिव्ह इट्स ओरिजिनल पोझिशन, किंवा एक्झिस्टिंग कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल त्याच्यामध्ये ऑलरेडी जो प्रेझेंट आहे, एक्झिस्टिंग कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल शिफ्टेड इन द एम्प्टी इंटरस्टेशियल पोझिशन. या ठिकाणी इथलाच एखादा एक्झिस्टिंग पार्टिकल काय होईल? एम्प्टी इंटरस्टेशियल पोझिशनला त्या ठिकाणी काय होईल? शिफ्ट होईल. म्हणजे काय होईल? त्या ठिकाणी तो पार्टिकल डिस्प्लेस होईल. आणि इथला जर पार्टिकल जर या ठिकाणी डिस्प्लेस झाला तर दोन्ही डिफेक्ट इथं व्हायले. दोन डिफेक्ट. याच्या पहिले आपण डिफेक्ट बघितला होता व्हॅकन्सी डिफेक्ट. या ठिकाणी व्हॅकन्सी क्रिएट झाली, इथं व्हॅकन्सी क्रिएट झाली, म्हणून या ठिकाणी इथं झाला व्हॅकन्सी डिफेक्ट. आणि इथं इंटरस्टेशियल पोझिशनला पार्टिकल कुठंच नाही, आणि या ठिकाणी आला म्हणजे इथं इंटरस्टेशियल या ठिकाणी डिफेक्ट झाला. म्हणजे जर एखादा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जो एक्झिस्टिंग होता आणि तो जर शिफ्ट झाला असेल कशाला?
तर एम्प्टी इंटरस्टिशियल पोझिशनला त्यावेळेस तिथं दोन डिफेक्ट ऑकर वाले, दोन डिफेक्टचं कॉम्बिनेशन वाले, या ठिकाणी कोणता डिफेक्ट आला तर व्हॅकन्सी डिफेक्ट आला, आणि या ठिकाणी कोणता डिफेक्ट आला तर इंटरस्टिशियल डिफेक्ट आला, असंच या ठिकाणी बुकवाल्यानं सांगितलेलं आहे. तर या केसमध्ये टोटल मास ऑफ द सबस्टन्स रिमेन कॉन्स्टंट, या ठिकाणी सबस्टन्सचा मास चेंज होणार नाही. इथून सबस्टन्स इथं गेला आणि सबस्टन्सचा मास न चेंज झाल्यामुळं डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स रिमेन अनचेंज्ड, त्याच्यामुळे डेन्सिटी सबस्टन्सची इन्क्रीज होणार नाही, असं या ठिकाणी जे आहे इथं या सेकंड पॉइंट मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. सेकंडली काय होत असते तर या ठिकाणी पार्टिकल गेट शिफ्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल लॅटिस पॉइंट अँड ऑक्युपाईज द प्लेस ऍट द इंटरस्टेशियल पोझिशन इन क्रिस्टल स्ट्रक्चर, आणि त्याच्यामुळे काय होईल ते या ठिकाणी इकडं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल इन दिस सेकंड केस, because of the displacement of particle, vacancy defect is created at the original regular lattice site. जिथे ओरिजिनल साइड होती, जिथं ते पार्टिकल होता, तिथं व्हॅकन्सी डिफेक्ट क्रिएट होईल. ऍट द सेम टाइम त्याच वेळेस इंटरस्टिशियल डिफेक्ट या ठिकाणी ऍट द न्यू पोझिशन, आणि ज्या नवीन पोझिशनला तो पार्टिकल गेला तिथे इंटरस्टिशियल डिफेक्ट त्या ठिकाणी येईल. आणि त्या ठिकाणी देअरफॉर वी से दॅट दिस डिफेक्ट देयर इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट अँड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टचा कॉम्बिनेशन आहे. आणि या केसमध्ये काय होईल, दिस डिफेक्ट प्रिझर्व मेंटेन डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स बिकॉज देयर इज नायदर लॉस नॉर गेन ऑफ द मास ऑफ द सबस्टन्स. आणि या केसमध्ये सबस्टन्सची डेन्सिटी काय राहील तर मेंटेन राहील, कारण त्या ठिकाणी नायदर लॉस नॉर गेन, कारण सबस्टन्सचा मास लॉसही झालं नाही आणि गेनही झालं नाही. या सेकंड केस बद्दल असं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. काय लिहायचं बघा, इकडे लक्ष द्या सांगायला. या ठिकाणी सेकंडली constituent particle is shifted at the empty interstitial position, आणि त्याच्यामुळे काय होते तर व्हॅकन्सी डिफेक्ट इज क्रिएटेड ऍट इट्स ओरिजिनल पोझिशन. व्हॅकन्सी डिफेक्ट इज क्रिएटेड ऍट इट्स ओरिजिनल पोझिशन and interstitial defect is created at the new position. Therefore, this defect is the combination of vacancy defect and interstitial defect. In this defect, the mass of the substance neither loss nor gain. Therefore, the density of the substance is maintained. असं या ठिकाणी या सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. काय लिहायचं आहे सेकंड पॉइंट मध्ये तर या ठिकाणी सेकंडली दुसऱ्या वेळेस काय होते, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल gets shifted. Constituent particles get shifted from its original position. Get shifted from its original position. Original position पासून तो पार्टिकल शिफ्ट होते and occupies the place at the empty interstitial position, and occupies the place at empty interstitial space. empty interstitial space ला काय करते ते तर या ठिकाणी जे आहे जागा ऑक्युपाय करते. आणि याच्यामुळे काय होते मग, याच्यामुळे दोन डिफेक्ट त्या ठिकाणी होते. या ठिकाणी तिथं दोन डिफेक्ट त्या ठिकाणी ऑकर होतील. पहिला डिफेक्ट कोणता तर या ठिकाणी व्हॅकन्सी डिफेक्ट इज क्रिएटेड. या ठिकाणी पहिला डिफेक्ट कोणता तर या ठिकाणी व्हॅकन्सी डिफेक्ट इज क्रिएटेड ऍट इट्स ओरिजिनल पोझिशन and interstitial defect is created at the new position. आणि त्याच्यामुळे काय होईल hence the vacancy defect is created at its original position.
ऍट इट्स ओरिजिनल पोझिशन, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला व्हॅकन्सी डिफेक्ट क्रिएट होईल. अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट इज क्रिएटेड. अँड interstitial defect is created at न्यू पोझिशन. आणि नवीन पोझिशनला काय होईल तर या ठिकाणी इंटरस्टेशियल डिफेक्ट त्या ठिकाणी क्रिएट होईल. म्हणून आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर वी कॅन से दॅट देअरफॉर वी कॅन से दॅट देअरफॉर वी कॅन से दॅट आपण असं म्हणू शकतो, दिस डिफेक्ट इज कॉम्बिनेशन ऑफ दिस डिफेक्ट is the combination of this defect is the combination of vacancy defect. This defect is the combination of vacancy defect and self interstitial defect. म्हणून हा डिफेक्ट व्हॅकन्सी डिफेक्ट आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट याचं कॉम्बिनेशन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या केसमध्ये काय होते तर इन दिस केस मास ऑफ द सबस्टन्स नायदर लॉस नॉर इन्क्रीज. या केसमध्ये सबस्टन्सचा मास वाढतही नाही आणि कमी होत नाही. इन दिस केस मास ऑफ द सबस्टन्स in this case mass of the substance nor या ठिकाणी loss mass of the substance या ठिकाणी nor loss neither gain nor loss या ठिकाणी neither gain therefore density of the substance is maintained. Density of the substance is maintained. Density of the substance is या ठिकाणी maintained. या केसमध्ये डेन्सिटी सबस्टन्स मेंटेन होते. आणि या डिफेक्टला डिस्प्लेसमेंट डिफेक्ट सुद्धा म्हणते, कारण पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. In this case, this interstitial defect is called as displacement defect. कारण पार्टिकल डिस्प्लेस झाला, या ठिकाणी डिलोकेट झाला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला. Therefore, this defect is called as displacement defect. म्हणून या डिफेक्टला या ठिकाणी डिस्प्लेसमेंट डिफेक्ट सुद्धा म्हणतात. This defect is also called as This defect is This defect is also called as displacement defect. This defect is also called as displacement defect. This defect is also called as displacement defect. Displacement defect. म्हणून या डिफेक्टला आपण काय म्हणत असतो तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट डिफेक्ट म्हणतो. बरं, त्याच्यानंतरचा पॉइंट या ठिकाणी महत्वाचा जो आहे, या डिफेक्ट मध्ये इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये द साइज ऑफ कॅटॉयन अँड साइज ऑफ एनॉयन मध्ये लार्ज डिफरन्स असते. कॅटॉयन आणि एनॉयनच्या साइज मध्ये या ठिकाणी लार्ज डिफरन्स असते. In this case, the size of cation and size of anion have large difference, and the size of anion is larger than the size of cation. Anion च्या साइज पेक्षा cation ची साइज लार्जर असते. आणि मी वारंवार सांगितलेलं आहे, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असते त्याला कॅटॉयन म्हणतात, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असते त्याला एनॉयन म्हणतात. इन दिस डिफेक्ट तर या ठिकाणी देर इज अ लार्ज डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कॅटॉयन अँड साइज ऑफ एनॉयन. In this defect there is a large difference between the size of cation and size of anion. मध्ये तिथे खूप लार्ज डिफरन्स असते. आणि मग कोणाची साइज मोठी असते, द साइज ऑफ anion इज लार्जर दॅन द साइज ऑफ कॅटॉयन. हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी जे आहे तर इथं ऍड करायचा आहे. या ठिकाणी इन दिस डिफेक्ट देर इज अ लार्ज डिफरन्स. या ठिकाणी देर इज अ लार्ज डिफरन्स
there is a large difference. There is a large difference. There is a large difference between. There is a large difference between the size of anion and कॅटॉयन. या ठिकाणी anion आणि कॅटॉयनच्या साईज मध्ये या ठिकाणी खूप लार्ज डिफरन्स असते. आणि मग लार्ज डिफरन्स असते तर कोणाची साईज मोठी आणि कोणाची साईज लहान असते. तर या ठिकाणी द साईज ऑफ anion is larger than the size of cation. Size of anion is larger than the size of cation. या ठिकाणी anion ची साईज ही कॅटॉयनच्या साईज पेक्षा लार्जर असते. दॅट इज द नेक्स्ट पॉइंट. त्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट जो याच्यामध्ये आपण लिहिला होता, काल डिस्कस केला होता, तो पॉइंट असा आपण डिस्कस केला होता की कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कॅटॉयन अँड anion इज व्हेरी लो इन दिस डिफेक्ट. द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ cation and anion is very low. The coordination number of cation and anion, coordination number of cation and anion is very low. या ठिकाणी कॅटॉयन आणि anion चा जो कोऑर्डिनेशन नंबर असते, हा कोऑर्डिनेशन नंबर काय असते तर या ठिकाणी खूप लो असते. आणि त्याच्यानंतर एक केमिकल प्रॉपर्टी आपण या ठिकाणी एक प्रॉपर्टी डिस्कस केली होती, याच्यामध्ये एक पॉइंट डिस्कस केला होता आणि त्या पॉइंट मध्ये सांगितलं होतं द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द न्यू सबस्टन्स आर चेंज्ड. इंटरस्टिशियल डिफेक्ट आल्याच्या नंतर जो नवीन सबस्टन्स तयार होतो त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि ओरिजिनल सबस्टन्सच्या केमिकल प्रॉपर्टी या ठिकाणी हा चेंज असते. या ठिकाणी जे आहे त्याच्यामध्ये चेंज असते. या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टी सबस्टन्सच्या काय होत असते त्या चेंज होत असते. इन दिस डिफेक्ट म्हणजे ओरिजिनल जो सबस्टन्स होता हे इथं असतानाचा आणि जो न्यू सबस्टन्स आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट आल्याच्या नंतरचा त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये या ठिकाणी चेंज असते. इन दिस डिफेक्ट द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स चेंजेस. इन दिस डिफेक्ट the chemical properties of the substance are changed. Chemical properties of the substance chemical properties of the substance are changed. या डिफेक्ट मध्ये सबस्टन्सच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत ते या ठिकाणी चेंज होत असते. तर अशा प्रकारचा हा या ठिकाणी जे आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट होता. बघा एकदा तरी पुन्हा थोडक्यामध्ये या ठिकाणी दाखवतो. इंटरस्टिशियल साइट इन अ क्रिस्टल आर स्पेस वाइड इन बिटवीन द पार्टिकल at lattice point. When some particle of the crystalline element solid, या ठिकाणी क्रिस्टलाइन एलिमेंटचा जेव्हा काही पार्टिकल ऑक्युपाय द इंटरस्टिशियल साइट, इंटरस्टिशियल पोझिशन, इंटरस्टिशियल साइट ऑक्युपाय करतात क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये, तर त्यावेळेस त्या डिफेक्टला काय म्हटलं जाते, इट इज कॉल्ड एज सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता दिस डिफेक्ट ऑकर इन द फॉलोइंग टू वेज. हा डिफेक्ट खालील प्रकारे दोन पद्धतीने होतो. फर्स्टली an extra particle occupies an empty interstitial space in the crystal structure. या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये एक्स्ट्रा पार्टिकल इंटरस्टिशियल प्लेस जे आहे तर त्या ठिकाणी ऑक्युपाय करत असते. आणि दिस एक्स्ट्रा पार्टिकल इज सेम ॲज दोज ऑफ ऑलरेडी प्रेझेंट ॲट द लॅटिस पॉइंट. पहिले जे पार्टिकल असते तसाच तो एक्स्ट्रा पार्टिकल असते. आणि या ठिकाणी एक्स्ट्रा पार्टिकल इन्क्रीजेस द टोटल मास ऑफ सबस्टन्स विदाउट इन्क्रीजिंग व्हॉल्यूम. व्हॉल्यूम न वाढवता एक्स्ट्रा पार्टिकल त्या सबस्टन्सचं काय करते, टोटल मास वाढवते. हेन्स इट्स डेन्सिटी इन्क्रीज, आणि त्याच्यामुळे त्या सबस्टन्सची डेन्सिटी इन्क्रीज होते. सेकंडली an elemental solid, a particle gets shifted from its original lattice point. पार्टिकल त्याच्या ओरिजिनल लॅटिस पॉइंट पासून शिफ्ट होते अँड ऑक्युपाइज द इंटरस्टिशियल प्लेस. आणि इंटरस्टिशियल प्लेस काय करते, ऑक्युपाय करते. आणि त्याच्यामुळे काय होते तर या ठिकाणी इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट
म्हणजे हे नोट करण्यासाठी या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे की काय, तर इन दिस सेकंड केस मध्ये काय होते, बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल या ठिकाणी व्हॅकन्सी डिफेक्ट इज क्रिएटेड ऍट द ओरिजिनल रेग्युलर लॅटिस साइड. म्हणजे ओरिजिनल जी पोझिशन आहे पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटमुळे तिथं व्हॅकन्सी डिफेक्ट क्रिएट होते. ऍट द सेम टाइम त्याच वेळेस इंटरस्टिशियल डिफेक्ट ऍट द न्यू पोझिशनला इंटरस्टिशियल डिफेक्ट तयार होते. वी कॅन देअरफोर say that we can therefore we can say that in this defect there is a combination of vacancy defect and self interstitial defect. The combination आहे, this defect maintain the density of the substance. परंतु या डिफेक्ट मध्ये मास लॉसही होत नाही आणि गेनही होत नाही, त्याच्यामुळे सबस्टन्स दिस डिफेक्ट प्रिझर्व म्हणजेच या ठिकाणी मेंटेन, या ठिकाणी डेन्सिटी मेंटेन करते. या ठिकाणी त्यांनी संपवलेलं आहे, या ठिकाणी त्यांनी संपवलेलं आहे. समोर या ठिकाणी दुसरा डिफेक्ट आहे. आपण पूर्ण इच अँड एव्हरी पॉइंट बुक मधला घेऊन एक्स्ट्रा सुद्धा काही पॉइंट या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. या ठिकाणी हा इंटरस्टिशियल सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट या ठिकाणी संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत.